साई लीला एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे
निरंतर
देखिले ऐसे केले देखिले ऐसे केले या विठ्ठले दुःखासी 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 न देखिले ऐसे केले न देखिले ऐसे केले न देखिले ऐसे केले या विठ्ठले दुःखासी 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 कृपेची या सिंहासनी कृपेची या सिंहासनी कृपेची या सिंहासनी कृपेची या सिंहासनी अधिष्ठानी वैसविले अधिष्ठानी वैसविले अधिष्ठाने वैसविले अधिष्ठाने वैसविले अधिष्ठाने वैसविले अधिष्ठाने वैसविले वाजता तो न लगे वारा वाजता न लगे वारा वाजता तो न लगे वारा वाजता न लगे वारा क्षीरसागरा शयनी क्षीरसागरा शयनी क्षीरसागराशयनी 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 कृपेची या सिंहासनी कृपेची या सिंहासनी कृपेची या सिंहासनी कृपेची या सिंहासनी अधिष्ठानी वैसविले अधिष्ठानी वैसविले अधिष्ठाने वैसविले अधिष्ठाने वैसविले अधिष्ठाने वैसविले अधिष्ठाने वैसविले तुका म्हणे अवघे ठाई तुका म्हणे अवघे ठाई तुका म्हणे अवघे ठाया तुका म्हणे अवघे ठाया मद पायी राखिले 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 तुका म्हणे अवघे ठाई तुका म्हणे अवघे ठाई तुका म्हणे अवघे ठाई तुका म्हणे अवघे ठाई मद पायी राखिले 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 कृपेची या सिंहासनी कृपेची या सिंहासनी या सिंहासनी कृपेची या सिंहासनी अधिष्ठानी वैसविले अधिष्ठानी वैसविले अधिष्ठाने वैसविले अधिष्ठाने वैसविले अधिष्ठाने वैसविले अधिष्ठाने वैसविले विठोबा रखुमाजी जय जय विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा न देखे जे ऐसे केले न देखी 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 जैसे केले न देखी जैसे केले न देखी जैसे केले
न देखी जे ऐसे केले न देखे 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 जे ऐसे केले न देखी जैसे केले न देखी जैसे केले न देखी जैसे केले न देखी जैसे केले या विठ्ठल दुःखासी या विठ्ठल दुःखासी कृपेची आश्वासनी कृपेची आश्वासनी कृपेची आश्वासनी कृपेची आशीर्वासनी या विठ्ठल दुःखासी या विठ्ठल दुःखासी कृपेची आश्वासनी कृपेची आश्वासनी ओ कृपेची आश्वासनी कृपेची आश्वासनी कानी बैसविले बैसविले आदितानी बैसविले 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 अधिष्ठानी वैसविले अधिष्ठानी 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 वैसविले अधिष्ठानी 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 वैसविले वैसविले अधिष्ठानी अधिष्ठानी
अधिष्ठानी अधिष्ठानी बैसाविले अधिष्ठानी बैसाविले एक कृपेच्या सिंहासनी कृपेच्या सिंहासनी कृपेच्या सिंहासनी कृपेच्या सिंहासनी टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. विठाला 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 सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की सद्गुरु महाराज की न देखिजे ऐसे केले न देखिजे ऐसे केले या विठ्ठले दुखासी कृपेच्या सिंहासनी अधिष्ठानी बैसविले वाजता तो न लगे वारा क्षीरसागर आशयनी कृपेच्या सिंहासनी अधिष्ठानी बैसविले तुका म्हणे अवघे ठाई मज पायी राखिले तुका म्हणे अवघे ठाई मज पायी राखिले कृपेच्या सिंहासनी अधिष्ठानी बैसविले विठाला 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 न देखिजे ऐसे केले या विठ्ठले दुःखासी कृपेच्या सिंहासनी अधिष्ठानी बैसविले. हरि ओम समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाम जगन्नियत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलास्यं विठ्ठलं चिन्तयामि यदक्षरमणाखेयमानन्दमद केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची ये माथाच्या रडावरी श्री संताची ये माथाच्या रडावरी श्री संताची ये माथाच्या रडावरी संताची ये माथाच्या रडावरी साटंग हे करी दंडवत साटंग हे करी दंडवत विश्रांती पावलो साबारा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख विश्रांती पावलो साबारा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख. काय माझी वाणी मानविल संतासी रंजवू चित्ताशी आपल्या आत्मरूप गणेश केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुनी आता
न देखिजे ऐसे केले या विठ्ठले दुःखासी कृपेच्या सिंहासनी अधिष्ठानी बैसले. प्रस्तुत चिंतनाची सेवा भगवान परमात्म्याच्या संतांच्या चरणी समर्पण करण्याकरिता, तुम्हा सर्व भाविकांच्या चरणी समर्पण करण्याकरिता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि हा अत्यंत महत्वाचा 4 काढल्याचा अभंग आहे. आजचं कीर्तन हे नैमित्तिक आहे. उद्या दशक्रिया विधी आहे, त्याच्या आदला दिवस आहे. वैकुंठवासी सत्यभामाबाई अंबुजी कराड आमच्या भगिनी आयुष्यभर सख्या बहिणीचं काय नातं असेल नसेल, काय नसेल, काय असेल, किती प्रेम असेल नसेल, परंतु ह्या दोघी मानलेल्या बहिणी जेव्हापासून नवतीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये संबंध आला, 40-42 वर्षाचा काल तो होऊन गेला, तेव्हापासून हा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध. 9 दिवसापूर्वी का झाकल्या घटीचा दिवा काय झाला नेणू केव्हा या रीती पांडवा. पहाटे अशोकनं फोन केल्यानंतर म्हटलं, अरे बाई असे एवढ्या लवकर जाणं शक्यच नाही, परंतु अशोक फोन करतोय तेव्हा नक्की काहीतरी घडलं असेल, काही आजारी वगैरे काही नाही. महाराज एक त्या 8व्या अध्यायामध्ये विषय आलेला आहे, त्याप्रमाणे बाईचं निधन झालं. उद्या दशक्रिया विधी आहेत. एक आत्मिक वृत्ती किंबहुना एक श्रद्धांजली समर्पण करण्याची वारकरी संप्रदायाच्या दृष्टीकोन. आपलं जे वरकड बोलणं असतं ना, हे व्यर्थ असतं, व्यर्थ, याच्यामध्ये काही विशेष नसतं. पण ज्या वेळेस आपण संतांच्या भाषेतून बोलण्याचा प्रयत्न करतो, ज्ञानेश्वरीच्या भाषेतून बोलण्याचा प्रयत्न करतो, भागवताच्या भाषेतून बोलण्याचा प्रयत्न करतो, त्याचा विचार भगवान परमात्म्याला करायची वेळ. आणि या सृष्टीच्या पाठीवर काय आहे दुसरं, याच्याशिवाय याच्या व्यतिरिक्त काय आहे. आपले काही संपत्ती असेल, आपलं काही संतती असेल, आपले आप्तविष्ट मित्र बांधव असतील, आपली सत्ता असेल, कशाला हे फार दूरचं झालं, आपलं शरीर असेल ते सुद्धा आपल्या बरोबर येत. धनानुभूमो पशोष्य बोलते भार्या ग्रहद्वारे जनस्मशानी देहे चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. मग काय बरोबर येतं आपलं, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. हरी भक्ती परलोकी येईल कामा. हरी भक्ती परलोकी येईल कामा. हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविलाय पासुरिया पासुरिया. सोडविलाय पासुरिया पासुरिया. जन्माला आल्यापासून आम्ही करूनच राहिलो. काय करतोय आपण, आपण करीत नाही असं नाही, करतो आपण. आपण करतो की जे करतो ते व्यर्थ करतो, आसार करतो. ऐका लक्षपूर्वक, जे आपल्या बरोबर येणार नाही ना त्याच्याकरते फार जीव लावून करतो आपण, आणि जे बरोबर येणार आहे ना तिकडे दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष असतं तिकडं. करू ना, कुठं चाललं वय आपलं. एखाद्याला म्हटलं ना चाल ना बाबा वारीला, हा मोठा म्हातारा झाला वारीला जायला, अरे माळ घाल ना, हा एवढ्या लवकर कुठं माळ घालताय, त्या
मग कवा बळच लोकांनी आपल्या तोंडामध्ये तुळशीचे पानं घाला ही वेळ येऊन जाईल. ऐका, अति महत्वाचं चिंतन आहे. करा हरिभक्ती करत चला. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा लाग पाठ, भक्ती भाव धरा बळकट, भक्ती भाव धरा बळकट, तन मन धजा लावून आनेट, काही काही थोडा थोडा बहुत लागपाठ काहीतरी पाठीमाग लागा. करा काय करा, भक्ती भाव धरा बळकट. प्रपंचामध्ये 1,00,000-2,00,000 कमी मिळाले तर चालतील, परमार्थामधला नित्ययम चुकता कामा बरं का. करा भक्ती भाव धरा बळकट. तन म्हणजे शरीर, मन 11 इंद्रिय, मन तन मन ध्यान या लावून या वाकडं तिकडं नाही. मग कसं नीट का जरी करणे असेल गोड शेवट गोड शेवट. जिच्या प्रित्यर्थ उद्या दशक्रियाच्या आदल्या दिवशीच कीर्तन घडतंय, काहीतरी पंढरपूरच्या वारी घडली असेल, निवृत्तीनाथांचं दर्शन घडलं असेल, संत समागम घडला असेल, कोणाच्या जीवनामध्ये कसं काय हे प्राप्त होईल हो. त्याला अनंत पुण्याचा साठा लागतो महाराज. घरच्या माणसांची तशी वृत्ती लागते, नाहीतर आपण बळच म्हणायचं करा ना काहीतरी कीर्तन, तुम्हाला तेवढेच देईल. आम्हाला फुलवरी करायच्या, आम्हाला कोब्या करायच्या, आता तर फार 50 पैसे वाढले म्हणतात असं म्हणतात. बरे ऐकलं ते सांगायला लागले म्हणे फार फार वाटोळ झालं, फार कठीण केलं. म्हणलो खरं सांगा, तुम्हाला कुपी लावायला कुणी फोन केला होता का? काही करा पण तुम्ही त्या टायमाला कुपी लावा म्हणजे 50 पैसे जाईल तुमच्या. महाराज संसारामध्ये अनुकूल प्रतिकूल हा विभाग चालतच असतो, त्याचंच नाव संसार असतो. आणि मग अनुभूतीचे विषय जे आपल्या तुमच्या पुढे मांडले जातात ते संतांचे विषय आहेत. आजचा अभंग आहेत ना, हे प्रकरण फार वेगळं आहे. मुद्दाम मी मग प्रकरण सांगितलं नाही. प्रत्येक कार्यक्रमाच्या संबंधाने, नैमित्तिक कार्यक्रमाच्या संबंधाने वर्गवारी ठरलेली विषयांची कोणत्या टायमाला कोणत्या अभंग घेऊन चालत नाही. आता अलीकडच्या काळात फार कसं नसत झालं मला, कोणताही अभंग कुठे येईल कशात येईल त्याचा ताळमेळ नाही काय. ऐका, जगद्गुरु तुकोबारांच्या वैकुंठ गमनाची 24 अभंग, महाराजांचे वैकुंठ गमन जे आहेत ना, त्यातला हा शेवटच्या क्रमांकाचा अभंग आहे. संतांचा अनुभव तो तुमचा आमचा परमार्थ. अनुभव आले अंगा क्रिया जगा देतसे येथ वडील जे जे करीती तया नाम श्रेष्ठांनी जे केलं त्यांच्या पाठीमाग आपण चाललो. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो. महाराज त्या मार्गाने जावं, त्या विषयाचं चिंतन करावं, म्हणजे आपल्याला मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, जैसे दीपे दीप पाहता आपली वस्तू. बघा किती गोड चिंतन आहे ज्ञानेश्वरीतलं, फार अत्यंत मौलिक चिंतन आहे. तर जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये घडलेला हा अति महत्वाचा प्रसंग, तो संपूर्ण प्रसंग सांगायला जर लागलो तर आपली जी कीर्तनाची वेळ आहेत ना ती अगदीच संपून जाईल. म्हणजे या अभंगाचा प्रतिपाद्य विषय जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनाशी जडलेला आहे, कार्याशी. महाराजांच्या अवतार कार्यापासून
वैकुंठ गमनापर्यंत काय काय घडलं हे अनेक लेखकांनी अनेक विद्वानांनी आपल्या मताने काही आधार घेऊन असे चरित्र लिहिलेले तुकोबरायांचे. त्याच्यामध्ये काही योग्य असतील काही अयोग्य असतील. कोणाच्या म्हणण्यावर आपल्याला काही आक्षेप घ्यायचा नाही, पण आपल्याला इथं एक निर्णय घ्यायचा आहे का जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या मताने नाही काही साधू संतांनी त्यांना प्रश्न विचारला आणि मग त्यांनी आपलं आपलं जीवनचरित्र 4 अभंगामध्ये सांगितलेलं आहे. जे अभ्यास गाथेचे अभ्यासक असतील ना त्यांच्याविषयी लक्षात येईल. काय असतं तसं आपला मोठेपणा आपल्या तोंडाने कधी सांगू शास्त्र आहेत असं सांगूच नाही कधी. स्वकीर्ती कानी न ऐकावी, स्वतःची कीर्ती कानाने कधी ऐकू नाही, आपला मोठेपणा लोकांना सांगू नये. आणि असं असताना सुद्धा तुकोबरायांनी मात्र आपलं चरित्र 4 अभंगामध्ये सांगितलं. चुक्का बरोबर बघा काय काय टायमाला काय होतं सांगायचं नसतं पण सांगायची पाळी येते. सांगायचं नसतं. असा पावसाळा चांगला झाला आमच्या भागातली घटना आहे. खूप पाऊस झाला तिकडे आणि कधीच्या नवत विहिरीला खूप पाणी आलं, कधीच्या नवत शेती खतं वगैरे घातलेली आणि अशा टमाट्या पिकल्या, अशा मिरच्या पिकल्या, असे कांदे पिकले. महाराज असं पीक आलं भरदास्त 7-8 हजार रुपये कांदे, 1200-1300 रुपये टमाट्याची जाळी. आता नाही बरं का, तेव्हा सांगू राहिलो. आता एखादा टमाटे फेकून मला आता जर बोलला असं तर. आणि मग असं भरभरून शेतीला असं भरभरून पीक आलेलं, बंगला झालेला, पाईपलाईन झालेली, घरवासव धान्याने भरलेलं, परंतु कर्जाचा बोजा होता. आणि मग दिवाळी जवळ आली आणि मग एक दिवस त्या घरामध्ये मीटिंग बसली. 4 मुलं, 4 सुना, सासूबाई आणि सासरे बुवा एवढ्यांची मीटिंग बसली. म्हटले आता 15 दिवसावर दिवाळी आली, 8 दिवसावर, आणि मग आता तुम्ही दर दिवाळीला जात्याच. सासू म्हणते, सासू म्हणजे त्या घरातलं गृहमंत्रीपद बरं का, जिच्या आज्ञेने राष्ट्रपती सुद्धा म्हणजे घरातले त्यांना सुद्धा शिक्कामोर्तब करावा लागतो. आपली इच्छा असो नाही तर नसो. असं ती म्हातारी बोलायला लागली. म्हटले का ग पोरीनो, तुम्ही तिकडं जाणार आणि तिकडं 8 दिवस राहणार, इथं हे कांदे काढायचे, टमाट्या फुडायच्या, मिरच्या फुडायच्या, एवढा पैसा येतो, लोकांचे पैसे द्यायचे आपल्याला. मी काय म्हणते, तुम्ही तिकडं जायपेक्षा इथं जर राहिल्या तर तुमचा भाऊ तुम्हाला एकच साडी देतो, मी तुम्हाला 2-2 साड्या घे, तुम्हाला पसंत पडतील तशा घे. आणि तुमचा भाऊ काय देतो तुम्हाला, मी तुम्हाला प्रत्येकीला 1-1 तोळा सोनं सुद्धा घेऊन. सासू म्हटली, त्या पुरी म्हटल्या एवढा जर फायदा असला तर तिकडे जाऊन काय करायचं. ठरलं म्हणे आत्याबाई आमचं काही म्हणणं नाही, पण बोलीला बाद नका लावू मात्र. चाल 4 भाऊ होते ते म्हणे आमचं काय म्हणणं नाही. म्हातारा म्हणे आता तिच्या पुढे मी कधी आयुष्यात गेलोच नाही. म्हाताऱ्याने सही केली आणि शिक्का मोडतो एका मताने ठराव पास झाला तर ह्या वर्षी दिवाळीला कुणी जायचं नाही. योग असा दुसऱ्या दिवशी ते लहानी मुलगी जी होती सुमन, तिचा चुलता जज होता मुंबईत, आणि त्यांना ते दिवाळीच्या काही दिवस सुट्ट्या असल्यामुळे ते म्हणे चला मग गावाला दिवाळी करू. मग ते दिवाळीला निघाले. पुढं पोलिसाची गाडी, मागं पोलिसाची गाडी, मध्ये यांची गाडी. आणि जाता ती ती बायको काय म्हटली, अहो ऐकलं का, आपली सुमन ना याच गावात येईल, मग आता ती येणारच आहे ना, आपल्या गाडीमध्ये जागा आहे, नाहीतरी ती दिवाळीला येणारच आहे, मग आपण असं करू ना, घेऊनच जाऊ ना आपल्या बरोबर. मग चला वळवा गाड्या. काय पुढं पोलिसांची व्हॅन, मागं पोलिसांची व्हॅन, मध्ये जजची गाडी. त्या गाड्या सकाळी सकाळी जेव्हा अंगणामध्ये आल्या ना, यांना पहिला तर फरक यांना वाटतं इडीच स्क्वॉड आलं का काय आपल्याकडं. पण मग या पाहिलं ओळखलं जे अरे या 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 पोट 17 यात्रे तर कोण चहा पाणी कांदा पोहे भजी काय असं. बरं काय केलं म्हणजे आता दिवाळी सुट्ट्या लागल्या, चाललो होतो घराकडे. मग हिनं सांगितलं म्हणे आपली सुमनचं गाव यायची म्हणे, मग ती तुम्ही नंतर तर पाठवणारच आहे, मग आता आमच्या बरोबरच पाठवा.
हा हा म्हणे ए पुरी आवर तुझं ते पटकन आटे ते बॅग भर तुझ्या साड्या बिड्या घे आणि त्या तिघी जण गचकी मारली. रात्री काय ठरलं होतं आपलं काय झालं गप्राय म्हणे भाऊ काय होतं पुढं मग तिनं साड्या भरल्या सर्व काय केलं आटपलं नाश्ता पाणी जाऊ का मी मग हो आनंदाने जा आले बघ का जे हरी केला असं खाली जा आनंद बाई आणि जा बस गाडीमध्ये सासूना सासऱ्याने त्या पुरीला आपल्या हाताने बसून दिलं गाड्या भरकन गेल्या नको दृष्टांत गेला संपला माझा पुढं ऐकाय सारखं आहे त्या तिघी म्हटल्या आत्याबाई जमायचं नाही रात्री काय ठरलं होतं म्हटले रात्री ठरलं होतं ते वेगळं आणि जायचं नव्हतं हे खरं पण न्यायला कोण आलं त्याला जर म्हणलं असतं आम्ही दिवाळीला पाठवती नाही तर हुंडाबळीची केस लावली असती आपल्यावर आणि अख्खं घर नेलं असताना बांधून तेव्हा बोल न्यायला कोण मुराळी आला याच्यावर अवलंबून आहे. तसं तुकाराम महाराज म्हटले मला माझं चरित्र सांगायचंच नव्हतं पण विचारलं अशा व्यक्तीने कोणी विचारलं केली आता प्रश्न तुम्ही केली आता प्रश्न केली आता प्रश्न संतांनी तो प्रश्न केला. संतांनी विचारलं तुकाराम महाराज तुम्ही इथून तर वैकुंठ धामापर्यंत तुमचा प्रवास कसा कसा झाला आणि मग तुकाराम महाराजांनी आपल्या मताने आपल्या जीवनाचा चरित्र भाग 4 अभंगामध्ये सांगितला. ते फार गोड चिंतन आहे तेवढा विषय का तुमच्या पुढे मांडणार नाही तो विषय लहान पण नाही. महाराज म्हटले याती शूद्र वैश्य केला व्यवसाय 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 आधी तो हा देव कुळ पूज्य आधी तो हा देव कुळ पूज्य पूज्य तो हा देव कुळ पूज्य आदि तो हा देव संसारी तुकोबार आहे ऐका बरं का संसारी तुकोबार आहे साधक तुकोबार आहे आणि सिद्ध तुकोबार आहे. आजच्या कीर्तनामध्ये तिन्ही प्रकार मानणार आहे. संसारी तुकोबार संसारामध्ये नको ते धंदे करायची पाळी येते आणि संसारातला माणूस अजिबात खोटं बोलत नाही. खोटं खरं तर कधीतरी बोलतो खोटं बोलायचं नाही. एखाद्या टायमाला जमलं तर खरं बोलतो नाही तर बहुतेक 99.9% हे खोटं बोलण्यामध्ये फोनवाले लय पटायचे. फोनवाले हॅलो कुठे आणि हे काय तुमच्या फाट्यावर आहे ना राहतो गाठा सांगतो फाट्यावर 1 नंबरचं खोटं आहे. एक साधं यंत्र आहे ते खोटं बोलायला होतं. त्र्यंबकेश्वरला घडलेला विषय त्याची रस्त्याच्या कडाला दिंडी उतरते त्या उदासी आखाड्याच्या त्याला खालच्या तळामध्ये आणि तिथून एक कीर्तन आता नाव नाही सांगणार मी कशाला आपल्याला घेणं ना देणं चांगलं टबूक कीर्तन करावं समजून घ्या तुम्ही आता. तिच्या असं का कुठून तरी कीर्तन करून आलता आणि मग फोन आला त्याला म्हटलं अहो महाराज पंचपती झाली तुमची सारखी वाट पाहतो अजून नाशिकच्या माग आहे म्हणे मी होता त्र्यंबक मध्ये म्हणजे आमचे बी खेड्यावर नाही कुठं गावाला नाही त्र्यंबकेश्वर मध्ये देवाच्या नगरीमध्ये एवढं खोट तेव्हा बाकीचं संसारामध्ये अनेक धंदे आता आमच्या इथला एक मारवाडी म्हणजे ते पहिले सोनांब्याचे होते ते शिन्नरला आले कलंकी त्यांचं एक पोरग नाशिकला दुकान टाकलं संभाराच काय विकतो बुट महाराज संसारामध्ये नको ते धंदे करायची पाळी येते पोटा करताय ना ए पेट बडा बाका सबको लगा दिया धोका महाराज एक फकीरा एक संन्यासी घर घर मागत द्या हो
भेद आता हे रस्त्याने वारकरी चालत त्या दिंड्यामधले वेगळे आणि मोकार वेगळे मोकार मोकार कळायचं का मला? मोकार जवळच्या पिशा जर पाहिल्या ना तुम्ही बरं राजगिरीच्या वडे त्याच्यात केळाच्या पाण्या त्याच्यात लाडू बुंदीचे पाकिट त्याच्यात महाराज काहीच नाही श्रीरामपूर मधून घ्यायचे आणि पुढं घाटामध्ये त्या डोंगरगाच्या घाटा वचून घ्यायचे वाटाला नाही वाटाला पण घ्यायची एवढी ना महाराज लई माणसाला संसारी लोकांना ना मिळवायची लईच महाराज काढ रस्त्याने एखादं दाव जर पडेल असलं ना ते पूर्वी म्हणायचे बरं का पूर्वी लोक म्हणायचे ब्राह्मण मेला ना तर केळीच्या बागापासून नेऊ नये कधीच हे खांदेकऱ्याला म्हणत ए केशवपंत पानं चांगले दिसतात जेवायला बरं का ब्राह्मणाचा जेवायतले जीव केळीच्या पान म्हणजे म्हणून ब्राह्मण मेला तर केळीच्या बागापून नेऊ नये आणि शेतकरी मेला ना बाबे खालून नेऊ नये तो खांदेकऱ्याच्या त्याचं कडवण होईल का महाराज हे संसारी लोकांचा इतकं काय त्याच्यामध्ये जीव अटकलेला असतो ना संसारामध्ये अगदी महाराज म्हटले आम्ही सुद्धा तेच केलं ना याती शूद्र वैश्य केला व्यवसाय हा व्यवसाय केला परंतु आमच्या 8 पिढ्या पाठीमागं काय करत होत्या काय करतात आधी तो हा देव कुळ आदि तो हा देव कुळ पूज्य आदि तो हा देव कुळ पूज्य सांगायचं नव्हतं पण सांगायची पाळी आली आणि मग महाराज नये बोलो परी पाळीले वचन केली याचा प्रश्न तुम्ही प्रश्न केला म्हणून मला सांगायची पाळी आली आता पुढे असं घडलं संसार असा रंगात बरं का संसार रंगात येतो पोरं ऐकायसारखे असले बायको गोड बोलणारी असली आप्तइष्ट चांगले असले पैसा चांगला येतो असला ज्याच्याकडे चांगला पैसा त्याचा संसार चांगला संसारामध्ये हरिपाठ म्हणून चालत नाही बरं संसारामध्ये पैसा पैसा लागतो पैसा महाराज ज्ञानेश्वरी पाठ असू द्या आणि त्याची मुलगी असू द्या आणि का धनवानाची मुलगी असू द्या कोणाची पोर करते माहिती त्याचं काय त्याची का ज्ञानेश्वरी का आपल्याला काही खरेदीला कामं यायची का असा झाडाझुडा येईल गेला का झाडाझुडा म्हणजे धनवंता लागी मोठमोठे विद्वान राहत्या पण गरीब राहत्या ते त्याचं दुकान जाळून काढते अंगठे बाजू काय काय आम्हाला असंच होतं ना अंगठे बाजू पण प्रारब्ध अनुकूल झालं ना तर त्याची भरभराट होती आणि हे किती ज्ञानी जरी असलं ना तर त्याचं काही चालत नाही महाराज धनवंता लागी धन करीत तसे चाकरी त्याच्याकडे चाकरी धन करतो महाराज म्हणून करताना आणि संसाराचं स्वरूप आहे ऐकून ठेवा लक्षपूर्वक ऐकून ठेवा संसाराचे एक स्वरूप आहे कधी अनुकूल कधी प्रतिकूल कधी सुखाचे संदेश ऐकायला येतात तर कधी कधी दुःखाचे ऐकायला येतात कधी सारखं नाही महाराज कधी दुःख कधी सुख दोघांचं मिश्रण एकत्र त्याचं नाव संसार नुसतं दुःखही नाही बरं का कधी कधी आनंद होतो पप्पा तुम्हाला नातू झाला बरं का म्हणजे आता काय झाला महाराज त्याचे दुःखाचे काही प्रसंग येतात आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये काही सुखाचे प्रसंग येतात असे दोन्ही मिळून येतात महाराजांचा संसार असा गोड चालला आणि पुढं काय झालं नुसतं दुःख नाही झालं नुसतं दुःख नाही झालं मग काय झालं संसार झालो अति दुःखे दुःखी संसार झालो अति दुःखे दुःखी संसार
करणारे माणसं आपल्याजवळ निघून जातात ना, तेव्हा त्या दुःखाला परिवार राहत नाही. काय झालं? आई मेली, बाप मेला, एका मागे एक घटना त्याच्या घडल्या. तुकोबा बेचैन झाले. आता कोण विचारील मला घरी आल्यावर, बाळा आलाच का रे, जेवला का रे? नितांत प्रेम करणारी. आता उद्या आहे सकाळी पुन्हा प्रवचन त्या विषयावर बोलेल मी. त्या विषयावर काही जीवावर नितांत प्रेम करणारी फक्त आई आहे. जीवाच्या सर्वस्व हिताचा विचार करणारी फक्त आई आहे. लेकुराचे हित, उद्या सकाळी बघू आपण. ऐका, आता आपला जो विषय आहेत ना, माय बाप शेखी क्रमिली. मग आई गेली, बाप गेले, पुढे काय झालं? दुष्काळ पडला. दुष्काळी आटीला द्रव्य नेला माझ. दुष्काळ, 2 वर्ष लागोपाठ दुष्काळ. कोण नाही अन्नाचा. भयानक परिस्थिती झाली. सावकारकी होती, 400 एकर जमीन होती. महाराज हे वाटून नकोच नकोच, वैताग आला, इतका वैताग आला. वडील भाऊ सावजी निघून गेला, आईबाप वारले, पत्नी गेली एक, स्त्री एक अन्न करता गेली. आणि मग असा एकामाग एक श्वाट बसला महाराजांना आणि अनुताप तयार झाला. अनुताप काय खावे कोणी शिकवणारे येतात ना, सांत्वन कर. बरं बाबा, कोणाची आई राहिली, जातातच सर्व, ऐकून घे, नको रडू वगैरे वगैरे सांगतात. परंतु महाराजांचं दुःख इतकं अनिवार्य होतं का त्याला काही थांबवता येत नव्हतं. मग काय करावं, आता काय करावं, मग लोकांत सोडला. आपली पूर्वीची परंपरा काय, लोकांत सोडला आणि एकांतामध्ये गेले. काळ सारा चिंतने भंडारा डोंगर गेले महाराज. आणि जे उद्विग्न झालं होतं मन, ते मन शांत करण्याकरता
आपल्या वाडवडिलांनी जी साधना केली त्या विठ्ठलाचं भजन चालू केलं. विठ्ठल 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 चिंतन चालू केलं. परिणाम ऐका ना, त्या नामचिंतनाचा हा परिणाम आहे. काय परिणाम आहे महाराजांच्या भाषेत ऐका. नाम घेता मन निवे परिणाम असा झाला काय हे जे दुःख झालं होतं ना त्याचा थोडा 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 विसर पडायला लागला आणि त्या नामामृताची धार अंतकरणामध्ये पोहोचल्यामुळे तिथे जरा सुखद असा विषय प्राप्त व्हायला लागला. आणि मग त्यांची गोडी जी होती ना ती नामाकडे पीठ लागली. इतकी लागली की त्यांना घर आठवेना, पत्नी आठवेना, मुलं आठवेना, गाव आठवेना, सारखा भगवत नामाचा दीन राजानी हाती धरला हो, दीन राजानी हाती धरला. छंद लागला आणि त्याच मनात एक विषय महाराज ज्याचा छंद लागतो ना बाकीच्या गोष्टीचा विसर पडतो. त्याचा तो धर्म आहे बघा. त्याला संसाराचा छंद लागला ना देवाची आठवणच येणार नाही. आणि देवाचा जो छंद लागला ना त्याला संसार गोड लागणार नाही. काय बाबा अरे नाही झाली वर्षी काय गोड लागेना, काय जेवत काय चालत्या काय नको ते महाराज. त्याला तो छंद त्या नामाचा घेतला असे काय असतं. एकदा त्या मनाने तो सोस घेतला येणे सोसे मन झाले अवघरी परत माघारी घेत नाही. महाराज म्हटले एकदा का त्या मनाने भगवंताच्या चरणाचा आणि ठाव घेतला तिथून ते लवकर माशीचं उदाहरण आमचे कीर्तनकार लोक सांगतात ना. माशी 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 आतमध्ये गेली ना एवढं आतमध्ये अख्खं बाहेर घेऊन येते अख्खं तिच्यामध्ये मोठी माशीमध्ये. पुन्हा जे खाली पडून त्याच्यावर बसते परत त्याच्यावर बसते असं नाही. पोरग बाहेर बसू द्या शिला त्याच्यावर बसते. तिडून उठते बाई भाकरी करतो असू द्या त्याच्यावर बसते. कशावर बसते नाकावर बसते माणसाच्या. काय बोलता तुम्ही. मग अशी माशी सर्व ठिकाणी बसते फक्त एका ठिकाणी बसत नाही. विस्तावर बसत. कारण तिला माहिती विस्तावर एकदा बसलं यत गातवाला निवर्तन परम मम. तसं मन आहेत ना. टीव्ही पाहिजे तमाशा पाहिला जागरण गोंधळाकडे जाईल नको तिकडे जाईल साखरपुड्यात जाईल लग्नात जाईल 10व्याला जाईल 13व्याला जाईल इकडे जाईल देवाकडे येणार ना. त्याला माहिती एकदा तिकडे गेलं. महाराज म्हटले आमच्या मनाला असा छंद लागला ते दुसरीकडे जायला नकोच म्हणून. आता कोठे धावे तुम
दुर्लक्ष होणार आणि संसाराकडे दुर्लक्ष झाल्यावर बाई काय बरं पाहते का? बरं ज्याच्यामुळे बरं जे आपलं नवरं बिघडलं ना तर नवऱ्यापेक्षा ज्याच्यामुळे बिघडलं त्याच्यावर लय काढलं. आपला नवरा संसार सोडून फुलवरी पडल्या सोडून पंढरपूरला गेला त्या नवऱ्यापेक्षा नेला कोणच्याने कोणाबरोबर गेला त्याचाच देत पाहत असं तो बरोबर होतं काय? लाज नाही वाटत स्वतःच घाटावर दुसऱ्याच वाटोळा करायला निघाले बाई बाई तुकोबा राहायला कमी शिवाय येतच नव्हती ती देव मानते तुकोबा राहायला पण ती पांडुरंगाला म्हणली का काळ्याशिवाय बोललीच नाही. छत्तीसचा आकडा बघा जिजाबाईचा पांडुरंगाचा. संसाराकडे कधीच पडायचं पण महाराजांना पारमार्थिक क्षेत्रामध्ये अति उच्च स्थान प्राप्त झालं. सद्गुरूंची भेट झाली, आत्मप्रबोध तयार झाला, अभंगवाणी तयार झाली. पुष्कळशे त्याच्यामध्ये चरित्र आहे. खूप मोठा संसार परमार्थाचा वाढवला. महाराज हरी भजने हे धवळले जग. आज तुम्ही आपण हो काय सांगायचं सप्तामध्ये माणसं जावायला करतील एवढ्या कोणती लोकांना गुलाबजाम काय श्रीखंड काय 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 इतकं पाया पडून दक्षिणा देऊन खाऊ घालतात. हे आमचं काही नसतं बरं का. हे सर्व तुकोबराय ज्ञानोबरांची पुण्य हे असतं. आमचं कसं राहतं आमचं झालं ते याच्यासारखं देव बसायला एखादी ट्रॅक्टर घेतला आणि तू म्हणे मूर्ती बसवायला आपला ट्रॅक्टर छाती फुटायला हळूच आपलं दाखवायची ना तयारी असते त्याला केवळ नव्हता द्यायचा त्याला गावाला दाखवायचा होता आहे का कोणाकडे त्याला देवलंय खाली त्याच्या रानात वस्ती आणि तो वावरामध्ये मखर बिखर तयार केलेला देवाला मांडायला आणि संध्याकाळचं कीर्तन झालं उद्या सकाळी मिरवणूक आणि मध्यरात्रीला असा पाऊस झाला तो ट्रॅक्टर गळ्यात का बुडाला पाणी तू काळी जमीन आला आलं तर आणि मग ते लोक आणा ट्रॅक्टर काय आणते आता काय झालं काय बुडाला काय अंक नाही करू गप्प मारावा जरा. आणि मग आता काय मिरवणूक तर काढायची ना त्याला तर काही थांबवता येत नाही ना. मग आता काय करावं उठवड्यामध्ये ते कुंभार दादा चालला होता आपला गाडव घेऊन माती आणायला पण त्याच्यात जे गाडव धरलं आडला नारायण त्याच्यावर गादी टाकली आणि मूर्ती ठुली ना त्याच्यावर कोणावर हे ध्यानात राहते मूर्ती कोणावर ठेवली गाडवावर आणि मग मिरवणूक निघाली. मग या महिला मंडळ त्या आरती घेऊन मग ते काय तांब्या पाण्याचा फुलाचे हारण आठशे आणि मग ते पाणी वाचायचं पायावर कोणाच्या गण लावायचं कोणाला आरती वळायची. गाडवाला कळानाच आपलं काय चाललंय आपण तर या लायकीचे नाहीये तरी ते वळ्या टायमाला असं असं गाड आणि मग मिरवणूक झाली. लोक जय जयकार करायचे. आता ती जय जयकार करायची देवाचा गाडवाला वाटायचं बऱ्याच गाडवायला असंच वाटत आणि मग ती मिरवणूक आली देवाला काढून घेतलं आणि ते राहिलं ना पुढच्या लाईनीला लोक म्हणे गाडवाचं काय काम येतो आणि दोन गट्टे आले दिलं ना मग काढून म्हणे काही लोक चांगले आहे पण काही लोक वाईट आहे गावचे. मग गावातले ते लोक पाया पडत होते. या गर्दीतल्या लोकांनी मला मारलं काढून दिलं म्हटले हे मारलं हे वाईट नाही आणि ते पाया पडत होते ते चांगले नाही ते तुझ्या पाया पडतच नव्हते तुला वाटलं माझ्या पाया पडतात असं गाढवाचं म्हणून बरं का. तो अहंकार नको आहे जाऊ द्या. तेव्हा आपण चाललो होतो त्या संबंधाने महाराजांच्या जीवनामध्ये अति उच्च प्रसंग घडला. त्यामध्ये जगाचं कल्याण केलं आणि पुष्कळच ते कार्य करता 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 42 वर्ष संपलं. आता मधला चरित्राचा भाग फार मोठा आहे त्याच्याकरता 8 दिवसाचा आता 4-4 तासाचा वेळ पाहिजे. 8 दिवसाचा 4-4 तासाचा वेळ पाहिजे. मग त्याच्यामध्ये संपूर्ण चरित्र कसं काय झालं मग ते सांगता येतं. एवढ्या काय एका कीर्तनामध्ये एवढं बसत नाही.
आणि मग महाराज पुढे महाराज अंतर्मुख झाले. आता आपलं कार्य झालं ना, आता थांबल्यात काही मजा नाही. त्याचे कारण घडले तसे, ते कारणे नंतर बघा. आता चिंतन करून बघा तुम्ही नंतर. आणि मग एक दिवस भंडारा डोंगरावर महाराज भजन करत होते आणि आकाश मार्गे विमान चाललं होतं. संक निघायचं. तुकोबारांना पाहिलं, भंडारा डोंगरावरती विमान. महाराजांची भेट झाली, दर्शन झालं. आणि मग तुकोबारांनी विचारलं, कुठं निघाला? म्हणजे वैकुंठाला, भगवंताच्या दर्शन. तुकाराम महाराज म्हटले, आयतं काम होईल आपलं. मग त्या संतांना महाराजांनी विनंती केली, तुम्ही संकाधिक संत मन विचार भावंत उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भागावी विधवा पंढरी चाराला तुका म्हणे मज आणि मूळ लवकरी पाठवा. लवकरात लवकर मला मूळ पाठवा. तुम्ही मला माझा निरोप भगवंताकडं सांगा. संत महात्मे निघून गेली. त्यांनी भगवंताला, त्या जाता जाता त्यांनी विचारलं, म्हणजे तुकाराम महाराज, तुम्ही भगवंताला लवकर घेऊन या म्हणतात, पण देव लवकर कसा काही? म्हणे ज्याच्या गाडीला जास्ती वेग ना, ती गाडी लवकर पोहोचत. आता देवाची गाडी म्हणजे कोण? मी गरुडाला फोन करतो ना, गरुडाचे पायी वेगे आणा मज दिनाते. म्हटले तुम्हाला माहिती आहे का, देव झोपल्यानंतर देवाचे पाय त्यांच्या मिसेसच्या हातामध्ये आहे. पाय लक्ष्मीची हाती तिचा अधिकार आहे तेवढा लक्ष्मीचा. पायाची सेवा आहे लक्ष्मीची. तिची मी विनंती करतो, त्या देवाचे पाय तुम्ही सोडा. म्हटले देव झोपेल कशावर माहिती आहे का? पलंगावर नाही, गादीवर नाही, क्षीरसमुद्रामध्ये शेषावर झोपलेले आहे. म्हणे तुका म्हणे शेषा वेगे आणावा तो हरी. आणि मग देवाची विनंती केली, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये लवकर ये, मला भेटायला ये, मला घेऊन जायला ये. म्हणून भगवंताची विनंती केली. आणि संताधिक मंडळी तेव्हा परत आली. सांगितलं, महाराज तुमचा निरोप आम्ही देवाला सांगितला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. तुकोबाराय नाचायला लागले. लोकांना सांग, लोक म्हणे झालं काय, लॉटरी लागली का? म्हणे काही जमीन मिळाली का? 10-5 एकर सत्ता मिळाली का? सरपंच झाले का? वगैरे वगैरे वगैरे. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरुपया संता हाती आला. संतांच्या हाती निरोप आला, मला आपल्या माहेराला जायचं. आणि मग महाराज ऐका बर का, फाल्गुन शुद्ध वद्य एका दशमीचा दिवस, दशमीच्या दिवशी. आणि मग महाराज चमत्कार घडला. आणि मग महाराज नवमीला वारकरी आले, हे सर्व संताधिक. आणि दशमीच्या दिवशी भगवान परमात्मा तुकोबारा न्यायला वैकुंठाहून भगवान परमात्मा निघाले. काय भगवंताचं स्वरूप होतं ते न्यायला आले. त्या टायमाला गरुडावर बसलेली, पितांबर पिवळा नेसलेली. आणि लांबून पाहिलं तुकोबाराय, अय पिवळा पितांबर कैसा गगनी झाकला, गगनी झाकला, गरुडावर सोनी माझा कैवारी आला. हे गरुडावर सोनी माझा कैवारी आला. वनडे मॅच आहे बरं का, वनडे. त्याला इलाज तेवढ्या वेळेत आपल्याला बसवायचं. चिंतन म्हणलं अवघडे नव्हते. आणि मग भंडार डोंगराव आले. तुका लंगेला दुही बाई. भगवंताने तुकोबाराला आपल्या आलिंगन दिलं. डोळ्यातून खळखळ खळखळ आसरू आले. म्हणजे तुकाराम महाराज तुमचा निरोप आहे. सर्व कामं सोडून दिले आणि लगेच आलो बघा. आनंद झाला. बसा बसा विमान चला. म्हटले देवा आज दशमी आहे, वारकरी आहोत आम्ही, दशमीचा आमचा व्रत आहे.
विश्वाचा बाप पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेदम पवित्र ओंकारम रुक्साम यजुर्वेच गतिर्भरता प्रभू साक्षी असा भगवान परमात्मा ऐश्वर्यवान आणि पाहुणा आला तुकोबारांच्या पाहून निघालासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार ओप मोरगी दर्शन पाहून निघालासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार ओप मोरगी दर्शन दरदरीत पाण्या माझी रांधी जागण्या मोडकी आघाता वरी वाकळाच्या शेळा. मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. काय करू उपचार रूप मोडकी जल काय करू उपचार काय करू महाराज असा उपचार केला. दुसऱ्या दिवशी एकादशी जवळ झालं. म्हटले तुकोबारा आता द्वादशी झाली चला ना आता. म्हटले देवा मला एकट्यालाच नाही यायचं. मला त्या रुक्मांगद राजाने अयोध्या नेली संपूर्ण. मला माझ्या देहू गावाचे तुक घेऊन आणि मग तुकोबारा म्हणायला लागले चला ना. एक वेळ आलो अवघ्या न्यावया चला सर्वांना न्याकरता भगवान परमात्मा आले. आपण वैकुंठाला जाऊ सर्वजण विमानामध्ये बसून जाऊ. लोकांना देव दिसत नसायचा. लोक चर्मचक्षुना पाहायचे. चर्मचक्षुना देव दिसत नाही त्याला ज्ञान चक्षु लागतात. ते ज्ञान संताकडे आहेत. त्यांनी देव पाहावं देव पाहावं. महाराज लोकांना देव लोक काय म्हणू लागले हे बुवा पार बिघडलं बरे फार फस्कूर पाडीला झाला. ते म्हणतं देव न्याला चला ना देव. लोक असेच येड्यात काढतात. आणि लोकांनी येड्यात काढल्याशिवाय आपला खरा परमार्थ होत नाही हे ध्यानात ठेवा. हो आणि मग महाराज त्रयोदशी झाली चतुर्दशी झाली पौर्णिमा झाली प्रतिपदा झाली. भगवान म्हटलं तुकोबारा आता काही लोकांचा भरोसा नाही. आता तुम्ही येता का नाही. मग महाराज एक वेळ झालो अवघ्याने सिद्ध व्हावे सिद्ध व्हावे सर्वांना सांगितलं महाराज. आणि बरोबर दिंडी काढली आणि ती दिंडी उत्तर भागामध्ये त्या स्मशान भूमिका वैकुंठ भूमिकेला आणल्या गेली. कीर्तन झालं महाराजाने जय घोषामध्ये. आणि मग सांगितलं बरं का आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग अंतकाळी विठू आमाशी पावला पुढे सैद झाला. आणि महाराज हाती धरून या वैसविले देवी देवाने हाती धरून तुकोबारांना विमानात बसवलं. विमान देहू मधून वर निघालं. आणि मग लोकांचं लक्ष गेलं अरे बाबा तो खरंच चाललाय. आणि मग लोक म्हटले येऊ द्या ना आता. गाडीने पण गेल्यावर का आला वर हात करतो. जेव्हा चाल म्हटलं तेव्हा आला नाही ना आता. मग लोक लय पटेल लोक संसारातले हे विषयात. आणि मग म्हटले तुकाराम महाराज आता तुम्ही तर चालले तुम्ही तर आम्हाला नेत नाही पण निदान जाता जाता आशीर्वाद तर देऊ. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण क्या माझे वचन आजच्या कीर्तनातून नाही काही नेता आलं ना म्हणजे चपला बिपला नेऊच नका म्हणा कोणाच्या. पण काही नेता नाही आलं तर नेऊ नका. पण एवढं प्रमाण घेऊन जा तुकोबारांचं. तुकारामांचं प्रमाण तुम्हा आम्हाला दिलेलं. तुमचं कल्याण होईल किंवा कर्म धर्म तुम्हा असावे. तुम्ही चांगलं जर केलं तर तुमचं चांगलं होईल आणि तुम्ही वाईट केलं तर तुमचं चांगलं वाईट केल्यावर चांगलं होत असतं. वाईटच होईल ऐका. म्हणजे जसा तुमचं कर्म जसा तुमचा धर्म तसं तुमचं कल्याण किंवा वाईट. कर्म धर्म तुम्हा. आणि मग महाराज वैकुंठ धामाला गेले भगवंताबरोबर. आणि गेल्यानंतर पुन्हा 4 वेळेस खाली आले. किती वेळेस 4 वेळेस. भागीरथी करता आली मुलगी. गवार शेठ वाण्या करता आली. निळोबरा पिंपळनेर करता आली. आणि संताजी महाराज जगनाडे तेली समाजाचे त्यांच्याकरता 4 खदार. त्याच्यामध्ये एका भक्ताने विचारलं म्हणले महाराज तुम्ही इथून आम्हाला सोडून गेले पण ह्या कक्षेतून तुम्ही त्या कक्षेत गेले.
पक्षात नाही. आपल्या डोक्यात कीर्तन सुद्धा पक्ष वशे चला. तेव्हा त्या कक्षेमध्ये तुम्ही गेले भगवंताच्या. मग इथला तिथला फरक काय वाटतो तुम्हाला? ऐसे केले केले न देखिले ऐसे केले केले न देखिले ऐसे 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 केले या विठ्ठले दुःखासी या विठ्ठले दुःखासी या विठ्ठले दुःखासी या विठ्ठले दुःखासी कृपेची सिंहासनी शिवासनी कृपेची सिंहासनी या विठ्ठले दुःखासी या विठ्ठले दुःखासी या विठ्ठले दुःखासी दुःख ते कैचे नये सुखासी. अच्छा, वाद अत्यंत दुःखाची निवृत्ती झाली आणि परमानंद सुखाची प्राप्ती झाली. न देखी जे आईसे केले या विठ्ठले दुःखाशी. दुःखाचा संबंधच राहिला नाही. एक लक्षात ठेवा, दुःख हे मायाधिकृत आहे. मायेपासून निर्माण झालेलं त्याचं नाव आहे दुःख. मायाधिकृत आहे. आणि भगवंत त्याचं निवर्तक आहे. त्याचं निवारण करणारे भगवान परमात्मा आहे. भगवान म्हटले तेशाम समुद्धरता. हो, तुम्ही काळजी करायचं काम कारण नाही. सांगतो जेव्हा ती मायालय पुस्तरी तुम्ही सांगितलं ना 7व्या अध्यायामध्ये दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्तया सांगितलं ना तुम्ही. जेव्हा म्हटले हो ती आहे, पण ती कोणला आहे? ऐका ऐका, लक्षपूर्वकच ऐका. आता येथ एकच लीला तरली, जे सर्व भावे मज भजले त्यांना माझी माया काही करत नाही. उलट ती तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया. महाराज ती भक्तांच्या हरिभक्तांचं कीर्तन प्रवचन ऐकणाऱ्यांच्या पायाला लागते. त्यांना काही करत नाही. ती फार दुस्तर आहेत. म्हणजे दुःख प्रसवणारी आहे ती माया. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. जी नाही, जे आहे ते लपवते आणि नाही ते दाखवते. काय झालं यांचा त्या नारदाने देवाला विचारलं. म्हणजे देवा सारे कीर्तनकार सांगतात, तूही सांगतो, सारं वेगळं सांगतो, पण माया 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 कशा दाखवण्याचा. देव म्हटले विषाची परीक्षा घेऊ नये. विंचू चावल्यावर किती वेदना होत्यात ही परीक्षा घ्यायकरता विंचवाला चावून घेऊ नये. अवघड असतो. काय काय आम्हाला माणसं आगाऊपणाच करतात. नारदाने केला ना आगाऊपणा. नाही नाही दाखवाच मला, दाखवाच मला. देव म्हणे पाहायचंय का? कपिल शेट्टीचा योग. देव म्हणे बरं माया पाहायची, चालतो आंघोळीला. पहिले आंघोळ करून आणि मग गेले आंघोळीला. म्हणजे कपिल सृष्टी आहेत तेव्हा आज 5 तांबे तुमच्या मी अंगावर घालतो म्हणे. देव म्हणे असं नाही करायचं. एकाने आंघोळीला जायचं आणि एकाने कपडे सांभाळ. पहिल्यापासून नाही ते काय आमच्या दिंडीमध्ये मागून आले ते काही महाराज मागून आले ते आम्ही म्हणलो कपडे इकडे काढा आणि मग जा कुशावर. ते म्हणे का महाराष्ट्र फिरतोय आम्ही, आम्हाला काय भीती. ते गेले ना महाराज कपडे घेऊन गेले. कपडे काढले असे कोड्या जागेवर आणि एक जण तिला बसवलं. बाकीच्या आंघोळीला गेले. आता ते कपडे चोरणारे त्यांना काय माहिती नाही, हुशार राहतात. एक जण नसतं ते कपडे चोरणारे. पैसे टाकणार वेगळं पुढं. त्याने फक्त पैसे टाकायचे पुढं आणि याला दाखवायचे तुमचे पैसे पडले बा.
आणि ते पैसे घ्यायला उठलं तर दुसरं जे राहतं ना त्याने फक्त असे घ्यायचे आणि तिसऱ्याकडे द्यायचे त्याच्याकडे उभं राहायचं ज्याने दिले ते पळायला ते तिसरंच राहत. तुम्ही म्हणा तुम्हाला जास्ती माहिती तुम्ही काही दिवस त्या मुलीत होते का काय एवढी बारीक माहिती कशी काय तुम्हाला अनुभवाचं सांगतो ना घडलेलं. गेले नाही आंघोळीला आंघोळीला गेले गावात ठोकळे पडले 10चे 5चे पुढं हा म्हणे एवढे चहा पाणी होईल म्हणे म्हणून हे फक्त म्हणजे उठून गेलं नाही असं उठून फक्त असं पैसे गोळा करायला लागलो तेवढे गेले ना पैसे. अहो हे नंगे साधू आले दिंडीकडं कोणाचं धोपाल तर कोणाचे अंडर करतं कोणाचा चिरट कोण गावचे 5-6 जण घड्याळ गेले मोबाईल गेले. देव म्हटले नारदा एकाने कपडे सांभाळायचे एकाने आंघोळ करायची आणि मग देव म्हण तुम्ही देव आंघोळ करून आले आणि मग नारद आंघोळीला गेला. नारद आंघोळीला गेल्यानंतर भगवान म्हटले आता याला माया दाखवायचे क्षणभर. आपली माया त्याच्यावर टाकल्याबरोबर काय झालं माहिती आहे का जे खरं होतं ते झालं बंद. म्हणजे देव दिसायचा आणि तिकडे देव नाही दिसला तिकडे सैन्य दिसलो प्रधान दिसले वगैरे वगैरे वगैरे. नारद महाराज तुझे नारद महाराज काय काय भानगडी काय नाही म्हणे आमचा राजा मेला आणि समुद्रातून जो येईल ना बाहेर ना तो आमचा राजा तुम्हाला माळ घातली करून आली मग तुम्हीच आमचे राजा. तुम्ही राजा हो उचाला का सगळं हाती उभा बसवला हाती उभा बसवला तर लगेच नगरीत नेला लगेच सोन्याचं सिंहासन आणि हे सैन्य ते पाहिलं. नारद तर मोठा हुशार तर म्हणे एवढं आपल्याला मिळालं. नारद प्रधान म्हणे हे तर काहीच नाही तुम्ही जर राणी पाहिली ना म्हणे राणी बी मला गळ्याला काय लागतो म्हणे अशी गोरी पान देखणी अशी राणीला ठुमकत आली. नारदाचा आनंद गगनात मावना लगेच त्याचा संसार चालू झाला महाराज नारदाचा. लगेच मग पहिला मुलगा झाला दुसरा मुलगा झाला आणि तिसऱ्यांदा राणी कीर्तनामध्ये लवकर होतं बरं समजून घेत झाला एवढा वेळ नसल्यामुळं. आणि मग तिसऱ्यांदा राणी गरोदर होती आणि तिचं वेदना आल्या सुरुवात झालं आणि मग त्याच्यामध्ये राणी गेली. मग ती सुई रडत आली बाहेर म्हणजे काय ग पोरगं मेलं का पोरगं गेलं तर गेलं म्हणे पण बाई गेली म्हणे. मग नारद रडायला लागला आता लयच गोड होती लय चांगली होती लय. मग रडायला लागल्यानंतर मग ते परत आले चालायचं महाराज मग ती लोक इकडे जायचं सर्वांना असं काय करतं असं म्हणून नारदाचं लक्ष पुढे गेलं तर पुढं 2 ताटक्या माहीत होती. नारद म्हणे राणीच मिली ना म्हटले हो 2 ताटक्या का बरं म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे राजा जर मेला तर समुद्रातून येणारा आमच्याकडे राजा होत असतो त्याला सर्व मिळत असतं पण राणी जर गेली ना तर राणी बरोबर राजाला सती जावं लागेल म्हणे असं नाही चालत म्हणे असं पुढं असतं का मी नाही जाणार आमच्याकडे हा कायदा म्हणे तुला धरून बांधू म्हणे आम्ही आणि जेव्हा नारदाला धरलो ताटकीवर बांधलो आणि जेव्हा त्याला त्या स्मशान भूमिको आणि मग त्याला देव आठवला तेव्हा धावा देवाने घेतली माया काढून देव पितांबरच नेस होती एका सेकंदामध्ये घडलं एवढं ना त्यांचं प्रमाण आठवतं कोणता एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होता जाता दृष्टी महाराज एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती एका क्षणामध्ये सर्व चित्र आणि धावला नारद जसं गेलं देवाला देवा मला देव म्हणे काय झालं म्हणजे ते माळाच्या लोकांनी म्हटले कोणते लोक काय माझा राजा मी राणी मिळाली होती मला 3 पोरं झाले होते कुठं आहे स्वप्नीचे तसं आहे संसाराचा तैसा हा संसार पाहता पाहता क्षण न लागता न दिसती जाऊ द्या दुःखाची निवृत्ती आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती होती म्हटलं मग भगवंताने तुमच्या दुःखाची निवृत्ती केली मग आता प्राप्ती कशाची झाली म्हणजे आम्हाला आसन बसायला दिलं कोणतं आसन दिलं अभंगाच्या दुसऱ्याकडे
सिंहासन बदलतात. भगवंताचं सिंहासन आहे कृपेचं. कृपेचं सिंहासन दिलं प्रल्हादाला, कृपेचं सिंहासन दिलं ध्रुवाला, कृपेचं सिंहासन ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, साधू संतांना दिलं भगवंताने. कृपेच्या सिंहासनी अधिष्ठानी बैसली असं स्थान आहे. कसं स्थान आहे? तिथं कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाही, कोणत्याही प्रकारचा वारा येत नाही. वाजता तो न लगे वारा, वाजता तो न लगे वारा, वाजता तो न लगे वारा, वाजता तो न लगे वारा. हे क्षीरसागरा शयनी, क्षीरसागरा शयनी, कृपेची सिंहासनी, आपल्याला जीवन देतोय हा वारा चांगला. महाराज 7 प्रकारचे वारे सांगितलेले अध्यात्मशास्त्रामध्ये. 7 प्रकारचे वारे आहेत. त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा अत्यंत मोठा वारा अहंकाराचा. नामदेव महाराज म्हटले ना, अहंकाराचा वारा हो राजसा माझ्या विष्णू, भक्ती करणाऱ्यांना हा वारा कधीच लागू नये. अहंकाराचा मला तू गप मर गेले असे तू काय घेऊन बसला आपला. माझ्या वारा अहंकाराचं फार अवघड काम आहे. कधी कधी ज्ञानाचा वारा. आपल्यासारखे कीर्तन जमतच नाही कोणला. अहंकाराचा वारा. काही काही धनाचा वारा, काही काही आम्हाला मानाचा वारा, काही आम्हाला सत्तेचा वारा. हे असे वारे आहेत. महाराज त्या स्थानाला जिथं भगवंताच्या गेले तिथं कोणत्याही प्रकार वाजता तो न लगे वारा, क्षीरसागरा. जिथं भगवंताचं शयन आहेत ना तिथं त्या साधकाला, त्या भक्ताला स्थान प्राप्त होतं. क्षीरसागरा शयनी. तुकाराम महाराज म्हटले भगवंताने माझ्या कोणत्याही प्रकारच्या गुणदोषाचा विचार केला नाही. सर्वचे सर्व दोष आपल्या पोटात घेतले, माझ्या भक्तीकडे बघितलं आणि मला आपल्या जवळ ठाव दिला. अभंगाच्या शेवटच्या कडे अवघे ठाई मासे पकडायला जातो. मासे पकडायला मासे पकडायला काय नेतो तो? जाळं नेतो. जाळं बरं का, ते जाळं नेतो आणि ते जाळं फेकलं का पाण्यामध्ये, ते पाण्यामध्ये हालचाल करणारे मासे ना ते कशात अटकतात? त्या जाळ्यामध्ये असतात. पण त्याच्यामध्ये काही हबप मासे राहतात. हुशार मध्ये कीर्तन प्रवचन ऐकलं राहत्या त्या माशांनी. आणि मग ते मासे काय करतात? ते जाळं फेकणार आहे ना तर जाळ्याकडे नाही जातील, तो जाळा फेकणार त्याच्या पायाजवळ आहे. जे पायाजवळ राहतात
केव्हाचा त्याग आणि जे पाय सोडून राहतात कोण कोण कोणचे दोन पायाचे माशी जे पाय सोडून बाजूला राहतात ना ते अटकतात महाराज आणि ज्यांनी ज्यांनी देवाच्या चरणाचा आश्रय केला ना ते मात्र सुटतात. तसं तुका म्हणे अवघे ठाई मज पायी राखिले ओढ चिंतन या विषयाचं कीर्तन हे नैमित्तिक कर्मकांडातलं कीर्तन आहे. आपण या विषयावर पुढे 2 मिनिटं बोलणार आहे फक्त मी विषयावर संपवणार आहे. स्वयंपाक तयार आहे, सर्वांना भोजनाची व्यवस्था आहे आणि उद्या पुन्हा प्रवचन आहे सकाळचं. तेव्हा मी काही हजारा पण ठेवतो असतो कधी बी आपलं म्हणजे. आणि काय होतं कीर्तन जर वेळेत सोडलं ना सुरुवात कधी होत पण वेळेत सोडलं ना तर भाऊबंद नडून नाही पाहते मग. आमचे भाऊबंद लय कठीण राहते. त्यांनी ठरवलं नाही याचं लग्न उचवायचं ते भाऊबंदाच्या हातात राहत असतं. पण माझे भाऊबंद चांगले ते तसं काही करते नाही, कोणी केलंही नाही, करणारही नाही. परंतु वेळेला फार महत्व दिलं जातं, जास्तीत जास्त महत्व देत असतं. आमचे मदन महाराज यांनी म्हणून मोठे भागवत भक्त होते महाराज पंढरपूरला आणि ते विचार सागर सांगताना ते काही गोष्टी खूप महत्वाच्या सांगून जायचे. म्हणे पुढे तुम्ही लय विद्वान व्हाल, लय लोक तुमच्या पाया पडतील, लय लोक तुमचं कीर्तन ऐकतील, पण तुम्हाला लय येत याचा अर्थ लय सरट नका बळीत बस, लोकांना कंटाळेल असं नका वागू, मग लोकांचा गैरफायदा घेऊ नका, मग वेळेत कीर्तन सोडा. आणि जर तुम्ही वेळेत कीर्तन सोडलं तर 100 पैकी 50 मार्क तुम्हाला फुकट. अधिकारी पुरुष ते फार तात्यासाहेब वास्कर झाले, बियाणी महाराज झाले, ते फार मोठमोठे अधिकारी माणसं आणि मग त्यांच्या त्या शब्दाचा मान कसा करायचा म्हणून करताना आपण वेळेवर चिंतन सोडूया. फार चिंतन गोड आहे याच्यामध्ये. पुढे अजून तुका म्हणे अवघे ठाई मज पायी राखिले कृपेची या सिंहासनी अधिष्ठानी. महाराजांनी आपला अनुभव प्रगट केला. भक्ती करणाराला, पंढरीची वारी करणाराला, मातृभक्ताला, आईची सेवा करणार या सर्वांना या गोष्टी या स्थिती प्राप्त होते. महाराज आमची भगिनी मातोश्री सत्यमामाबाई अंबोजी कराड खरोखर बरं का जेव्हापासून लावलेला यायचो, फार दिवसापूर्वीचा विषय येतो, तेव्हापासून त्या नागपंचमी सप्ताह असायचा, त्याच्यामध्ये कीर्तन यायचो. गावातली बाई असेल, मळ्यातली बाई असेल, हे सर्वच माणसं प्रेम करणारे, पण यांना बहीण मानल्यामुळे खूप अति जिव्हाळ्याचा संबंध आणि म्हणून या विषयाला अधिक पुढे न नेता उद्याच्या प्रवचनामध्ये मला अत्यंत महत्त्वाचा विषय मांडायचा. याच्यापेक्षा तेव्हा आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पण करायच्या अगोदर तुकोबार आहे अशी स्थिती तुम्हाला कशामुळे प्राप्त झाली. महाराज म्हटले यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा, त्याच्याकरता मी प्रयत्न केला होता. झाला का गोड? महाराज म्हटले शेवट तो झाला माझा बहू. याच्यापेक्षा काय मोठं होणार आहे? आणखी कोट्या दिवस असू द्या, अंतकाळाच्या दशक्रियाच्या आदल्या दिवशी कीर्तन, दशक्रियेला प्रवचन, एवढा मोठा सोहळा आहे. हे दुःख नाहीये बाईचं, आम्ही दुःख मानायला तयार नाहीये. तिचा मृत्यू म्हणजे का झाकल्या घटीचा दिवा, काय झाला नेनो केव्हा या रीती पांडवा जो ठेव. महाराज देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजयाची आपली. महाराज म्हटले आपुले मरण पाहिले म्या डोळा आणि तो झाला सोहळा अनुपम्य. हा अनुपम्य सोहळा या ठिकाणी प्राप्त. महाराज म्हटले अशी अवस्था आम्हाला भजनामुळे प्राप्त झाली. कोणत्या भजनामुळे? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
शेवटची चालू होईल शेवा संपेल ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर